अहो 4 दिवसावर लग्न आलं तुम्ही लग्न मोडताय. तुमच्या पाया पडतो, असं नका करू. माझ्या मुलीचं आयुष्य खराब होईल. हॅलो हॅलो. अहो काय झालं हे? भाविका थांब. बाबा सगळं ठरलं असतं ते लग्न कसं मोडू शकतात? अशी काय कमी आहे माझ्या बहिणीत? साखर सुपारी झाली, नातेवाईकांना कळवलं आणि लग्न मोडलं. पण नाहीतर काय, लग्न म्हणजे खेळ वाटला काय त्यांना? तेच तर बाबा, इतकं पुढे येऊन नातं तोडायचं म्हणजे काय, याचा जाब त्यांना मी नक्की विचारणार. शांत हो पोरा. कधी कधी नशिबात असतं तेच होतं. बाबांचे बरोबर आहे आणि त्यांना तुम्हाला जाब विचारायची काहीच गरज नाहीये. जे झाले ते चांगलेच झाले समजा. काय म्हणतेस कळतंय का तुला? इथे आपल्या परिवारावर दुःखाचं डोंगर कोसळलंय आणि तू म्हणते जे झालंय ते चांगलंच आहे. कदाचित चांगलंच झालं. विचार करा जरा, जर आज नातं तुटलं नसतं आणि उद्या लग्नानंतर तिला त्रास झाला असता तर? आज फक्त नातं तुटलंय पण उद्या आयुष्य तुटलं असतं. देव आहे ना, आपल्याला कधी कधी दुःख देतं, पण ते दुःख मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी असतं. आपली मुलगी इतकी चांगली आहे की देवाने तिच्यासाठी तिच्यावर खूप प्रेम करणारा शोधून ठेवला असेल. म्हणूनच तर काही वाईट घडण्याआधी त्यांनी हे सर्व घडून आणले. बरोबर बोललीस पोरी. देव उशीर करतो पण अन्याय नाही. हो, आपल्या पोरीच्या नशिबात काहीतरी चांगलं लिहिलं असेल. हो भाविका, तुझा हा भाऊ तुझे अश्रू वाया जाऊ देणार नाही, कारण तू आमच्या घराची शान आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज एक नातं तुटलंय पण उद्या तुझ्यासाठी योग्य नातं येणार आहे. अरे मी पण आहे. तुम्ही मला नेहमी विसरता रे.